नमस्कार सर्वांना। तर पहा आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे। तर पहा एक लक्षात घ्या, तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले, नीट उदाहरण अभ्यासले तर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता अतिशय सोपं वाटायला लागेल। आपल्या या चॅनलवर सर्व नवोदयपासून मंतर परीक्षा असो, स्कॉलरशिप असो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठीचे उदाहरण घेतलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण असेच उदाहरण घेत आहोत। चला पहिलं उदाहरण बघा। एक वस्तू 425 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयास विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 425 रुपये विकल्याने जेवढा तोटा होतो, म्हणजे 425 रुपयाला विकल्यावर तोटा होतोय आणि त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू जर 650 रुपयाला विकली तर ते दुप्पट नफा त्याचा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? समजा आपण काय पाहिलं की पहिल्यांदा 425 रुपयाला विकली त्यावेळेस तोटा होत होता आणि 650 रुपयाला विकली त्यावेळेस नफा होतो। किती नफा होतो बघा, तर तोटा जेवढा होतो त्याच्या दुप्पट नफा होतो। तोटा आपल्याला माहित नाही, आपण तोटा x म्हणू, नफा त्याच्या दुप्पट होतो। दुप्पट म्हणजे किती? 2x। म्हणजे पहा 425 रुपयाला विकल्यानंतर नुकसान होते म्हणजे कमी पैसे येतात आणि 650 रुपयाला विकल्यानंतर आपल्या खरेदी किंमत किती काढू बघा। आता तोटा आणि नफा, तोटा प्लस नफा एवढा जो आहे तो तेवढा फरक या दोन्ही विक्री किमतीमध्ये आहे। तोटा आणि नफा मिळून जेवढा आणि नफा मिळून जेवढी रक्कम येणार आहे तेवढी रक्कम या दोन्हीच्या विक्री किमतीमधला फरक आहे। मग दोन्हीची विक्री किंमत किती आहे बघा, 650 वजा 425 म्हणजे किती आलं बघा। 10 मधून 5 गेले उरले 5, 4 मधून 2 गेले उरले 2 आणि 225 एवढा फरक आहे। म्हणजे तोटा आणि नफा मिळून किती आले पाहिजे? 225। तोटा आणि नफा मिळून 225, कारण जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा होतो आणि एवढ्या विक्री किमती म्हणजे विक्री किमतीतला फरक किती आला? 225। मग तोटा किती आहे? x अधिक नफा किती बघा 2x, यांची बेरीज किती आली पाहिजे? 225। आता यांची बेरीज करून घेऊ। हे कसं आलं लक्षात आलं पाहिजे तुम्हाला, कारण तोटा होतो खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत विकल्यामुळे तोटा झाला x आणि पुढे खरेदी किमतीपेक्षा जास्त विकल्यामुळे त्याच्या 2 पट नफा झाला। म्हणजे किती झालं? दोन्ही विक्रीतला फरक किती? दोन्ही विक्रीतला फरक म्हणजे तोटा आणि नफा यांची बेरीज बघा। 3x बरोबर 225, 225 भागिले 3, 3 7 21, 1 उरला 3 5 15, x बरोबर 75। आता x काय आहे बरं? x म्हणजे तोटा, म्हणून तोटा बरोबर 75। म्हणजे पहा 425 रुपयाला विकल्यानंतर 75 रुपये तोटा होते, म्हणजेच 75 रुपये कमी घेऊन आपण ती 425 ला विकलेली, म्हणजे 75 रुपये तोटा होते। म्हणजे त्याची खरेदी किंमत किती असेल? खरेदी किंमत बरोबर 425 प्लस 75। कशामुळे प्लस केले बघा, 425 ला विकल्यामुळे तोटा झालाय। किती तोटा झालाय? 75 रुपये कमी आले। 75 रुपये कमी आले म्हणजे 75 रुपये जास्त येण्यासाठी, म्हणजे त्याची खरेदी किंमत येण्यासाठी आपल्याला त्याच्यात 75 मिसळावे लागतील। म्हणजे खरेदी किंमत किती आली? खरेदी किंमत बरोबर 500 रुपये। पुढचं उदाहरण काय बघा। 55 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण 8:3 आहे, तर त्यात किती लिटर दूध नवीन द्रावणात टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे प्रमाण 4:1 होईल। मिश्रण कितीच आहे? दूध आणि पाण्याचं 55 लिटर असं मिश्रण आहे। 55 लिटर मिश्रण आहे पहा। याच्यामध्ये काय आहे? दूध आणि पाण्याचं प्रमाण आहे। किती आहे बघा? प्रमाण 8:3। 8:3 म्हणजे दूध जर 8 भाग असेल तर पाणी किती भाग आहे? 3 भाग। तर मग आपल्याला काढावं लागेल की 55 लिटर मिश्रणामध्ये दूध किती आणि पाणी किती। मग दूध किती आणि पाणी किती काढण्यासाठी काय करावं लागेल? हे आपण गुणोत्तर म्हटल्यानंतर आपल्याला समान चलाने गुणावं लागतं, म्हणजे 8x आणि इकडे 3x यांची बेरीज, मिश्रण म्हणल्यानंतर यांची बेरीज आहे किती आहे? 55। म्हणजे किती झालं बघा, 11x बरोबर 55, म्हणून
x बरोबर 55 भागिले 11, 11 पाचे 55, x बरोबर 5. आता x बरोबर 5 म्हणल्यानंतर आपण काय करू, इथं x च्या जागेवर 5 ठेवू. म्हणजे किती झालं बघा, ह्याला 5 ने गुणू, ह्याला सुद्धा 5 ने गुणू. म्हणजे दूध किती झालं बघा, 40 झालं आणि पाणी किती झालं, 15 झालं. त्या मिश्रणामध्ये दूध 40 लिटर आहे आणि पाणी 15 लिटर आहे. पण आपल्याला काय म्हटलेलं आहे की दूध नवीन द्रावण तयार करायचंय, त्याच्यामध्ये किती दूध मिसळावं म्हणजे 4:1 हे प्रमाण तयार होईल. दूध किती मिसळावं, आता दूध आपल्याला माहिती, दूध आणि पाणी बघा, दूध किती आहे 40 लिटर आहे, पाणी किती आहे, पाणी आहे 15 लिटर आहे. तर याच्यामध्ये दूध किती मिसळायचंय आणि म्हणजे त्याचं प्रमाण किती होईल म्हटलेले बघा 4:1. म्हणजे दुधामध्ये किती मिसळायचे म्हणल्यानंतर आपण x म्हणू, x लिटर मिसळू दूध आपण बघा. तर दूध किती आलेलं होतं, 40 आलं होतं, पाणी 15 आलं होतं. दुधामध्ये किती दूध मिसळायचं म्हणून आपण त्याच्यामध्ये x मिसळ म्हणजे नवीन गुणोत्तर तयार झालं 4:1. अशी मांडणी तयार झाली. आता तिरपा गुणाकार करू, 1 ने या 40 अधिक x ला गुणू म्हणजे तेवढंच राहील बघा, 40 अधिक x बरोबर 15 ने 4 ला 15 चोक 60. आता x बरोबर पुढे 60 तसेच लिहिले आणि बरोबर 4 इकडे अधिक 40 होते, पुढे नेऊन वजा 40 केले म्हणजे आले 20. x बरोबर 20 म्हणजेच आणखी किती लिटर त्याच्यामध्ये दूध मिसळावं लागेल, 20 लिटर दूध त्याच्यात मिसळावं लागेल. म्हणजे पहिलं किती होतं, 40 होतं, परत 20 मिसळलं, किती झालं 60 आणि पाण्याचं प्रमाण किती 15. म्हणजे याचं गुणोत्तर जर केलं तर 4:1 येते. म्हणजे किती लिटर दूध मिसळावं लागेल, तर 20 लिटर दूध त्याच्यात मिसळलं की त्याचं प्रमाण होते 4:1. चला पुढचं उदाहरण काय पहा, खूप महत्वाचं आहे. पण उदाहरण पहा, एका वस्तूची किंमत 25% कमी झाल्याने ती वस्तू ₹12 ला मिळते. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. त्या मूळ किमतीचे 25% कमी झाल्याने ती वस्तू आता 12 ला मिळायला लागली. तर मग ती मूळ किंमत किती असेल असं विचारलेलं आपल्याला. तर पहा बघा, किंमत किती टक्क्यांनी कमी झालेली म्हणजे बघा किंमत, आता मूळ किंमत किती असेल पहा. कारण इथे बघा आपल्याला काय म्हटलेले, मूळ किंमत 25% कमी झाली. 25% कमी झाली टक्क्यामध्ये दिलेली म्हणजे मूळ किंमत समजा 100 जर असेल तर ती कमी झालेली किंमत किती, किंवा आपण त्याला विक्री किंमत म्हणू. विक्री किंमत किती बघा 25% कमी झालेली म्हणजे अगोदर 100 होती तर आता 25 ने कमी झाली म्हणजे किती आले असेल 75. 100 का धरली हे लक्षात घेत जा, कारण इथे टक्क्यामध्ये दिलेले. टक्के म्हटल्यानंतर 100 म्हणजे जर ती मूळ किंमत जर 100 असेल तर कमी झालेली किती टक्क्यांनी 25 ने, म्हणजे 25 ने कमी झाली 100 बदली जी कितीला मिळाली ती 75 ला. आता काय म्हटलेले, पण आता तर ती वस्तू जर समजा जर 100 असेल पण आता आपल्याला दिलेलं आहे की ती वस्तू जर 12 रुपयाला मिळते म्हणजे ती विकत आपण कितीला घेतो 12 ला, मग त्याची मूळ किंमत किती असेल. अशा प्रकारे त्रैराशिक मांडायचं आणि उदाहरण सोडायचं. 100 गुणिले 12 भागिले 75. 25 न भाग जातो बघा, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 12 चौक 48, 12 चौक 48. परत ह्याला भागिले 3 ने खाली, 3 1 3, 1 उरला, 3 6 18. म्हणजे त्याची मूळ किंमत किती असेल, तर मूळ किंमत असेल 16 रुपये. साधासे 10 दराने एका रकमेची दाम तिप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील. म्हणजे हे आपल्याला सरळ व्याजावरचं उदाहरण आहे. याच्यामध्ये दर दिलेला आहे, दर दिलेला आहे आणि त्याची दाम तिप्पट होण्यासाठी विचारले किती वर्ष लागतील म्हणजे मुदत किती होईल. मग आपण काय करून बघा, दाम तिप्पटचा अर्थ काय होतो बघा, जेवढी मुद्दल आहे त्याच्या तिप्पट रक्कम भरायला लागणे. आता समजा आपल्याला मुद्दलच माहित नाही तर मग मुद्दल समजा 100 धरली, मुद्दल 100. जर आपण बँकेमध्ये 100 रुपये ठेवले तर त्याची दाम तिप्पट व्हायची. दाम तिप्पट म्हणजे त्याचे 300 रुपये आपल्याला मिळाले पाहिजेत. मग 300 रुपये मिळण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागतील असं समजा दिलेले उदाहरण पाहिलं तर असं आपण मुद्दल 100 धरले. जर समजा आपले 100 ला आपल्याला 300 रुपये व्हायचे तर किती वर्ष लागतील आणि व्याजाचा दर दिलेला 10. मग अशा वेळेस काय करायचं, मुद्दल 100 आहे म्हणजे
300 रुपये होण्यासाठी आपल्याला काय 200 रुपये जास्त येलेत ना. मुद्दल तर आपले 100च आहे, पण होणार आहेत किती 300 म्हणल्यानंतर आपल्याला 200 रुपये जास्तीचे येलेत. ते 200 रुपये म्हणजे त्याचं काय झालं, व्याज झालं 200 रुपये. कारण आपल्याला दाम तिप्पट होणार आहे. तिप्पट म्हणजे याची रास किती व्हायला पाहिजे, 300 व्हायला पाहिजे असं म्हटलेले. 300 रुपये रास म्हणल्यानंतर मुद्दल 100 आणि व्याज 200. आता आपल्याला माहित झालंय काय माहिती, मुद्दल माहिती, व्याज पण आपण धरलेले, मुद्दल धरलेली आपण आणि व्याज सुद्धा माहित झालेले 200. मग आपल्याला दर माहिती, मग आपण मुदत काढू, किती वर्ष लागतील म्हणजे मुदत काढू. आता मुदत, आपल्याला मुदतचं सूत्र माहिती पहा, मुदत बरोबर 100 गुणिले व्याज. बघा याचे कसे सूत्र तयार करायचे आणि सरळ व्याजावरचे डिटेल अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे, तर पहा, अवश्य पहा. अतिशय महत्वाचे उदाहरण त्यामध्ये सुद्धा आणि खूप छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. चला, 100 गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले दर. आता 100 गुणिले व्याज किती पहा 200 भागिले मुद्दल किती आहे 100 धरलेली आपण गुणिले दर 10. 100 का धरली, कारण पहा व्याजाचा दर हा शेकड्यामध्ये असतो. दर साल दर शेकडा, शेकड्यामध्ये दिलेले म्हणजे शेकड्यामध्ये, म्हणून आपण काय केले 100 तिथं मुद्दल धरलेली आहे. बघा हे 100 कटले, हे 100 कटले, हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे किती झाले 20. म्हणजे 20 काय निघाली, मुदत निघाली. म्हणजे किती वर्षामध्ये दाम तिप्पट होतील, तर 20 वर्षामध्ये दाम तिप्पट होईल. पुढचं उदाहरण बघा, ए आणि बी हे एक काम अनुक्रमे 15 दिवसात व 10 दिवसात पूर्ण करतात. त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली. 2 दिवसानंतर बी ला काम सोडून जावे लागले आणि ए ने एकट्याने राहिलेले काम पूर्ण केले, तर पूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले. तर 5 जणांनी मिळून काम केलं. जर स्वतः एकटा जर काम करत असेल, ए ने एकट्याने काम ते 15 दिवसात होतंय, बी ने जर ते एकट्याने काम केलं तर 10 दिवसात होतंय. आणि दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली आणि 2 दिवसानंतर बी ला काम निघाल्यामुळे तो निघून गेलेला आहे. मग राहिलेलं काम एकट्याने पूर्ण केले. मग ते सगळं काम पूर्ण व्हायला किती दिवस लागले असा प्रश्न आहे. तर पहा 15 दिवसामध्ये एने काम पूर्ण केलेलं आहे 15 दिवसात. मग एका दिवसाचं काम किती होईल त्याचं, एका दिवसात बघा 15 भागामधला एक भाग त्याने एका दिवसात पूर्ण केलेला, एका दिवसाचं काम. आता बी च बघू आपण, बी ने किती दिवसात पूर्ण केलेलं आहे 10 दिवसात. मग त्याचं एका दिवसाचं काम किती होईल, 10 मधला एक भाग त्याने कंप्लीट केलेला आहे. आता दोघांनी मिळून, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, याची बेरीज करावी लागेल. म्हणजे 1/15 अधिक 1/10. बघा ह्याचा जर लसावी छेदाचा काढला तर 30 येते. म्हणजे ह्याचा लसावी 30 आला, तर 30 आल्यानंतर ह्याला 2 निघून, 15 ला 2 निघूनल्यावर 30 आले म्हणून वर पण 2 निघून यायचं, म्हणजे वर आलं 2. अधिक ह्याला 3 निघूनल्यावर 30 आलं म्हणून वर सुद्धा 3 निघून यायचं. बघा म्हणजे पूर्ण भागात 30 भागापैकी 2 भाग एका दिवसात करते आणि 30 भागापैकी 3 भाग हा बी एका दिवसात करते. आता दोघांनी मिळून म्हटल्यानंतर बघा 30 भागापैकी 5 भाग ते एका दिवसात पूर्ण करतात. 30 भागापैकी 5 भाग ते एका दिवसात पूर्ण करतात. आता त्यांनी काय केलं, 2 दिवस काम केले म्हटलेले. हे एका दिवसाचं काम झाले. एका दिवसाचं काम किती झाले बघा 5/30. हे एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम दोघांचं मिळून, दोघांनी मिळून 5/30 30 एवढा भाग त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे 30 भागापैकी 5 भाग त्यांचं एका दिवसात झाले कंप्लीट, दोघांनी मिळून केले. पण बी ने काय केलं, 2 दिवसच काम करू लागला आणि तो तिथून निघून गेलेला आहे. म्हणजे 2 दिवसाचं त्यांचं, दोघ जणांनी मिळून 2 दिवस काम केले. म्हणजे 2 दिवसाचं किती येईल बघा 10/30. 2 दिवसाचं 10/30 म्हणजे 30 भागापैकी 10 भाग पूर्ण झालेले 2 दिवसात. 30 भागापैकी 10 भाग काम पूर्ण झालेले 2 दिवसात. आता राहिले किती भाग, 2 भाग, 20 भाग राहिले. बघा 30 भागापैकी 10 भाग पूर्ण झालेले, म्हणजे भाग किती राहिले काम करायचे, तर 20 भाग राहिलेले. तर पहा आपल्याला काय विचारले, राहिलेलं काम ए ने एकट्याने केलेले. बघा आता एचं जर पाहिलं आपण तर ए किती करतोय बघा काम, एका दिवसात 2 भाग करतोय. एका दिवसात तो 2 भाग करतोय. मग 20 भाग पूर्ण करायला त्याला किती दिवस लागतील,
म्हणजे पहा एका दिवसात 2 भाग करतोय, मग 20 भाग करण्यासाठी त्याला काय करावं लागेल, 20 ला 2 ने भागायचं, म्हणजे 20 भाग पूर्ण करण्यासाठी त्याला किती दिवस लागतात, 10 दिवस लागतात. कुणाला, ए ला एकट्याला. परंतु आपल्याला इथे ए ला किती दिवस लागतील असं विचारले का नाही, पुढे आणखी विचारले, तर ते काम पूर्ण व्हायला किती दिवसात पूर्ण होईल, ते सगळं काम किती दिवसात. बघा राहिलेलं काम किती दिवसात पूर्ण केलंय, 10 दिवसात. आणि अगोदर दोघांनी किती दिवस केलं होतं काम, 2 दिवस केलं होतं. बघा म्हणजे दोघांनी मिळून अगोदर 2 दिवस काम केलं आणि राहिलेलं काम आहे ते येणे 10 दिवस केलं, म्हणजे टोटल किती दिवस काम ते चाललं, 12 दिवस ते काम पूर्ण व्हायला लागले. तर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल किंवा गणित समजत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.